नमस्कार. मी अभिजित महाजन. आज सकाळपासून सर्व सोशल मीडियावर आपण पाहतोय की अगरवाल कुटुंब म्हणजे ज्यांनी पोर्श कार अपघात झाला होता आणि त्यानंतर जे काही प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये जामीन मिळाल्यानंतर त्या कुटुंबाने ज्या पद्धतीने एक जंगी पार्टी केल्याचं व्हिडिओ सगळं व्हायरल होतं. तो होत असताना मला याच्यावर बोलावंसं वाटतं, कारण की ह्याच लोकांकडून आमच्यावरही एक अन्याय झालेला आहे. आमची कोंढव्यामध्ये एक जागा आहे. त्या जागेवर गेल्या जुलै महिन्यामध्ये त्या लोकांनी बरेच गुंड पाठवून 100-150 गुंड पाठवून आमच्या प्लॉटवर ताबा करायचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथे फायरिंग केली गेली, हल्ला झाला, माझ्यावरही हल्ला झाला, मलाही लागलं होतं, माझ्या माणसांना मारलं गेलं, डोकी फुटली माझ्या माणसांची. हे झाल्यानंतर त्या दुसऱ्या 2 दिवसांनी मला जीवे मारण्याची धमकीही दिली गेली. एक फोन कॉल आला होता, त्यांनी कुटुंबाचा गोळ्या घालायची धमकी दिली होती. या प्रकरणात आम्ही पोलिसांकडे तेव्हापासून आजही मदत मागतोय. काही गुन्हे दाखल केले गेले, परंतु फायरिंगचा गुन्हा अजूनही दाखल नाही आहे. त्यानंतर मला तो धमकीचा कॉल आला, त्याचा गुन्हा दाखल नाही आहे. न्याय प्रविष्ट आहे, तपास करतो आहोत, असे आम्हाला आजही उत्तरं मिळत आहेत. आम्ही आशावादी आहोत, कारण पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहेच आहे. परंतु आता हा व्हिडिओ पाहिल्यावर मनात असा विषय आला आणि थोडी भीती वाटली. भीती अशी वाटली की एखाद्या गुन्ह्यामध्ये आता पाहायला गेलं तर हे पूर्ण कुटुंबच जामिनावर आहे या प्रकरणात. आणि जामिनावर असल्यानंतर तुम्ही बाहेर आल्यावर सगळ्यात पहिलं माझ्या माहितीनुसार कोर्ट असं तुम्हाला आदेश देतं की तपास कामामध्ये अडथळा आणू नये किंवा संबंधित लोकांवर, साक्षी पुराव्यांवर कुठला दबाव येईल असं वर्तन होऊ नये. आता हा जो व्हिडिओ नीट पाहिला तर याच्या पार्श्वभूमीमध्ये एक गाणं वाजतं. ते गाणं नीट ऐकलं तर त्या गाण्याचे शब्द असे आहेत की रात को खाओ पिओ दिन को आराम करो. म्हणजे काय आलं, जो गुन्हा त्यांच्याकडून घडलेला आहे त्याच्यात ते आरोपी जामिनावर आहेत. रात्री उशिरा नको त्या अवस्थेत 2 तरुण जीवांना स्वतःचा मृत्यू बघावा लागलेला आहे. त्यांच्या घरच्यांची कदर तर सोडा, पण जामिनावर आल्यावर पुन्हा रात को खाओ पिओ याच संस्कृतीचा आजही ते जर उदोदो करत असतील. आणि हा एका प्रायव्हेट ठिकाणचा व्हिडिओ आहे, एका रूममध्ये केलेला, पब्लिकली नाही केलेला. मग हा व्हिडिओ मुद्दाम त्यांनी बाहेर व्हायरल केला आहे असं मला वाटतं बरं का, की जेणेकरून हे पाहतील. आणि याचा आमचं काही फरक पडत नाही. आमच्याकडे पैसा आहे, जो त्यांनी गळ्यात माळा घातल्यात पैशाच्या. पैसा आहे त्यामुळे आम्ही न्यायव्यवस्था आमचं काही करू शकत नाही, कायदा आम्ही विकत घेतो, अशी एकंदरीत त्यांना काही संदेश द्यायचा आहे का? आज मला पण ते पाहिलं असं मला भीती वाटली ना, की एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये, अख्ख्या देशात गाजलेल्या प्रकरणातली ही लोक एवढे बिनधास्त असे काम करत असतील, सुटल्यानंतरही वर्ष 1.5 वर्ष जर जेलमध्ये राहिले आणि बाहेर पडूनही त्यांना थोडंही त्याच्याबद्दल काही वाटत नाही आहे. असा व्हिडिओ व्हायरल करून आम्हाला मेसेज द्यायचा आहे का त्यांना, की बाबा तुम्ही आमचं काही करू शकत नाही आहे का? त्यांना पोलीस यंत्रणेवर दबाव टाकायचा आहे की तुम्ही काही केलं तरी आम्ही कोर्टाकडून सुटू? हे फार विचित्र आहे. कुठं संस्कृती घेऊन चालले. 2 जीव गेले, त्यांच्या घरच्यांना आज किती दुःख झालं असेल. आम्ही हे वेगळ्या प्रकारे आता म्हणजे आम्हाला जो धमकी दिली की मला फायरिंग झाली, माझ्या इथं नशिबाने कोणी मेलं नाही किंवा कोणाला गोळी लागली नाही, किंवा मलाही धमकी दिली तर कुठेतरी त्याला अटकाव झाला आहे. म्हणजे उद्या आमचंही काही होऊ शकतं ना. बरोबर बेरडपणे जर ही लोक वागत असतील तर कायदा कडक आहे, पण त्याची अंमलबजावणी कुठेतरी व्यवस्थित व्हायला हवी. आणि समाजात एक संदेश गेला पाहिजे ना. आम्ही सामान्य नागरिक आहोत. आम्ही धनदानग्यांच्या पोटी जन्म घेऊन मोठे मोठे असे पॉप्युलर आम्ही कधी पाहिलेलं नाही आहे. मग आम्हाला रोजचं जीवन जगताना एकदम सुरक्षित वाटणं, सुरक्षित वातावरण असणं, हे तर आम्हाला आमचा हक्क आहे ना तो. मग त्यामुळं आज मला हे तुमच्याशी बोलावं. पोर्शो कार फायरिंग प्रकरण नेमकं काय आहे, याबाबत तुमचं काय मत आहे? थोडक्यात सांगा माहिती. नाही, फायरिंगचा विषय असा आहे की एक जमीन आहे, त्या जमिनीच्या कोंढव्यामध्ये जी जमीन आहे त्याच्याबद्दल आमच्या न्यायालयात वाद चालू आहे. ते न्यायाधीन प्रकरण आहे. त्या जागेवर पूर्वीपासून ताबा आमचा आहे. तर तो कायदेशीरपणे माणसं बळाचा वापर करून तो ताबा मिळवायचा प्रयत्न ह्या अगरवाल कुटुंबाने वेळोवेळी केलेला आहे. तर 12 जुलै 2025ला त्यांनी असाच मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता. परंतु आम्ही तिथून जात नाही म्हणून त्यांनी गोळीबार केला होता प्लॉटवर. आणि गोळीबार केल्यानंतर पण काय झालं, थोडंसं पोलिसांकडून दुर्लक्ष झालं की काय मला कळत नाही. कारण CP साहेबांचा विषय असा आहे ना आपल्या, की अतिशय कडक माणूस आहे. आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला व्यवस्थित सगळं कायदेशीर बाजू सांगितल्या आणि ताबडतोब त्यांनी गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी
आम्हाला प्रेसला म्हणजे पेपरला पाहायला मिळालं की सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पण पुढे त्याचं काय झालं काहीच कळत नाही आहे. कारण जो गुन्हा दाखल केला गेला त्याच्यामध्ये साहेबांनी तर सांगितलं होतं की सगळं फायरिंग आणि धमकी कॉल वगैरे सगळं घेतो. पण आत्ताच्या एफ आय आरमध्ये हा उल्लेखच नाही आढळला. मग फायरिंग झालेली कुठे गेली? जीवन फायरिंग म्हणजे साधी गोष्ट नाही, गोळीबार साधी गोष्ट नाही साहेब. आपण कधी बंदूक बघितलेली नाही. मग ती उद्या गोळी एखाद्याला आली जीव जाईल ना आमच्या एखाद्याचा, उद्या माझा किंवा माझ्या वॉचमनचा जाईल. मग त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी असं मला वाटतं. आणि हा प्रकार जो असेल तर कायदा कोर्टात निकाल देईल ते सर्वांना मान्यच असणार आहे. कायदेशीर मार्गाने सर्वांनी चालायला हवं. आम्ही याचं बराच पाठपुरावा करतोय. आता आपल्या 2-5च्या DCP मॅडमकडे आमची केसची चौकशी चालू आहे. आपल्या वानवडे ACP मॅडमकडे चौकशी चालू आहे. त्या दोघींनी म्हणजे त्या दोन्ही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की आम्ही त्याच्याबद्दल तपास करतोय आणि लवकरात लवकर तो गुन्हा दाखल करून घेऊ. पण आता खरं सांगू का अस्वस्थ वाटतंय. हे व्हिडिओ पाहिल्यापासून अतिशय अस्वस्थ वाटतंय. कारण एवढं तिथं 2 जण मृत्यू पावले. त्या गुन्ह्यावर बाहेर आलेले लोक तर असं म्हणजे अतिशय त्याला काय म्हणावं, या पैशाचा उत्माद म्हणतात आपल्या मराठीतला शब्द आहे, असं जर करत असतील तर आमच्यासारख्याला तर फार धोका आहे हो. त्यामुळे एक धास्ती आहे सर्वांमध्ये. तुम्हाला या गोष्टीची भीती वाटते का? नक्कीच आम्हाला धमकी ऑलरेडी आहेच आहे ना. आणि त्याच्यावर काही प्रशासनाकडून तसं हवं तसं सहकार्य मिळालेलं नाही. आता प्रत्येक गोष्ट आपले कमिशनर साहेब स्वतः येऊन करणार नाहीत ना. तिथून वरून आदेश आला की तो आदेश खाली येताना कुठे पाणी मुरते काही कळायला जागा नाही आहे. कारण साहेबांवर आम्हाला विश्वास आहे, प्रशासनावरही विश्वास आहे. काही ठराविक पोलीस अधिकाऱ्यांनी विरोधात काम केलं होतं, त्याचं आम्ही लेखी निवेदन तक्रारही दिलेली आहे. परंतु आता त्यातल्या काही जणांची बदली झालेली आहे. मग आता नव्याने ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि जे काही घडलं आहे त्याला शिक्षा मिळाली समोरच्या माणसाला, एवढी आमची अपेक्षा आहे. मला आता सरकारकडून काय अपेक्षा आहे का नाही? काही मदतीच्या आशा वाटते का नाही की अशा प्रकारे या गोष्टी घडत आहेत? आपल्यासारखा सामान्य माणूस पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्याकडून अपेक्षा करणार ना. आपण जाणार कुठे दुसरं? आपल्या हातात तेवढंच आहे. आता साधारण 1.5 महिन्याने 1 वर्ष पूर्ण होईल सदर घटनेला. मग आजही आमच्या CP साहेबांना पुन्हा एकदा मागणी आहे की साहेब तुम्हाला आम्ही 4 वेळा भेटलो, अजून एखाद्या वेळेस भेटीला वेळ द्यावा. आणि आमचं पूर्ण म्हणणं ऐकून तसं जे घडलेत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, व्हिडिओ आहे सगळं घडलेलं. आम्ही खाली DCP साहेबांना SCP साहेब मॅडमना सगळ्यांना दिलेलं आहे. तर एकदा CP साहेबांनी थोडं लक्ष घातलं तर ह्या प्रकारे हा संदेश जाणार नाही ना. सुरक्षित जीवन जगणे हा मूलभूत अधिकार आहे आपल्या सर्वांना, मिळावा असं अपेक्षा आहे. आता याच्यापुढे तुम्ही CP साहेबांना पुढे मिळणार आहे का? या विषयावरती बोलणार आहेत का? आता वेळ घ्यावी लागेल मला CP साहेबांनी. कारण आता कालपासून आमचं पहाटेचा व्हिडिओ पाहिला होतो, सगळ्यांनाच घबराट निर्माण झालेली. काय आहे की जे काही आमच्या संबंधित जागेचे मालक आहेत त्यांची मुलं बाळं पण आहेत, 5-6 जण, फॅमिली मोठी आहे. तर त्यांनाही काही लोक जाऊन दबाव टाकतात की काही करा, मिटवून घ्या, त्या महाजनांना सोडा, तुम्ही पुढे या. मग हे असं दबाव टाकणं कोणाकोणावर दबाव टाकणार ना. प्रत्येकजण थोडी एकत्र फिरू शकत नाही. कामधंद्याने आपण वेगळे वेगळे फिरत असतो. सगळ्यांच्याच मनात भीती आहे, धास्ती आहे. तर त्यासाठी मला CP साहेबांची भेट घ्यायची आहे. लवकरच मी त्यांना भेटेन. पण आपल्या माध्यमातूनही मी त्यांना पुन्हा एकदा असं प्रार्थना म्हणून आवाहन करतो की साहेब थोडंसं लक्ष द्यावं आमच्याकडे. जे योग्य आहे, जे कायदेशीर आहे ते कारवाई मात्र नक्की व्हावी आपल्याकडून. आणि आपण हे करू शकतो हे आम्हाला खात्री आहे.